नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोड गुरु मराठी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण शिकणार आहोत HTML टेबल्स म्हणजे वेबसाईटमध्ये डेटा टेबल्स फॉर्मॅटमध्ये कसं दाखवायचं ते. चला तर करूया. सर्वप्रथम आपण एक नॉर्मल टेबल बनवूया. जसं की मी आता VS कोड ओपन केलेलं आहे. तर या VS कोडमध्ये HTML न्यू फाईल क्रिएट करण्यासाठी एक वरती आपल्याला टॅब दिला न्यू फाईल क्रिएट करायला. ओके, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मी एक टेबल डॉट HTML ची एक न्यू फाईल क्रिएट करतो. ओके, आता याच्यामध्ये मी मागच्या सिरीजमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं असेल की नॉर्मल आपण HTML5 टाईप केलं तर आपल्याला पूर्ण HTMLचं स्ट्रक्चर मिळून जातो. तर माझा हा HTML स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये आपल्याला आज बघायचे टेबल्स. तर आपल्याला एखादा टेबल क्रिएट करायचा असेल, याच्यामध्ये मी हेडिंग पण टाकतो टेबल्स HTML टेबल्स HTML टेबल्स. ओके, आता आपल्याला HTML टेबल्स बनवायचे. तर आपल्याला टेबल क्रिएट करायला पहिले आपल्याला टेबल टॅग द्यायला लागेल. कधी पण HTML टेबल आपण क्रिएट करतो तर टेबल टॅगने स्टार्ट करतो. त्या टेबल टॅगच्या आतमध्ये आपल्याला टेबलचा रो येतो आणि टेबलचे कॉलम्स येतात. ओके, जेव्हा पण आपण एखादा टेबल क्रिएट करतो टेबलला रो आणि कॉलम असतात. पण HTML मध्ये आपण जेव्हा टेबलचा रो क्रिएट करू तर त्याचे कॉलम्स जेव्हा आपण याच्यामध्ये डेटा ॲड करू तो कॉलम्स ऑटोमॅटिकली क्रिएट होणार. ठीक आहे, म्हणजे काय का येथे आपण टेबल टॅगने टेबल सुरू होतो. ठीक आहे, टीआर. आता टीआर म्हणजे काय? टीआर म्हणजे टेबलचा रो. तर शॉर्ट फॉर्म मध्ये त्यांनी टीआर टॅग दिलेला आहे. मग मी इथं टीआर टाकला, टेबल रो. ओके, तर या टीआरच्या आतमध्ये आपल्याला त्याच्यात पहिले स्टार्टिंगला आपले असणार हेडिंग्स. मग टेबलच्या टीआरच्या आतमध्ये जसं की टेबलच्या रो मध्ये मला स्टार्टिंगला काय घ्यायचे? टेबलचा एक रो हेडिंगचा घ्यायचे. तर मग टेबलचा हेडिंगच्या रोसाठी त्यांनी टेबल हेडिंग, तर टेबलच्या हेडिंगचा शॉर्ट फॉर्म त्यांनी टॅग दिलेला आहे TH. ओके, THने काय होतं आपल्या टेबलचे हेडर. आणि अजून एक आहे का आपल्याला डेटा पाहिजे असेल तर आपण TD यूज करतो. TD मीन्स टेबल डेटा. ओके, आता आपल्याला टेबलची हेडिंग क्रिएट करायचे तर मी एक नॉर्मल टेबलची हेडिंग क्रिएट करतो, रोल नंबर. आता TR मध्ये आपण जेवढे TH घेऊ तेवढे आपले टेबलचे हेडिंग्सचे कॉलम्स क्रिएट होणार. ओके, याच्यामध्ये मी येणार नेम, त्यानंतर मी ॲड करतो मार्क्स आणि कॅपिटल. ओके, माझे हे टेबल्स हेडिंग झाले. आता मला हे हेडिंगचं डेटा क्रिएट करायचे. जसं की मी आता हेडिंग क्रिएट केले, टेस्टमेड कॉपी पाथ टू क्रोम, दॅन प्रेझेंटिंग पेस्ट लेट्स रोल नंबर, नेम, मार्क्स. आता हे काय झालं म्हणजे टेबलचे हेडिंग. आता याच्यामध्ये आपण बॉर्डर दिलेलं नाही आहे टेबलला. काय दिलेलं आहे? बॉर्डर. मला बॉर्डर द्यायला बॉर्डर यूज करायला लागेल. ठीक आहे, मग मी टेबलला बॉर्डर देण्यासाठी टेबल टॅगच्या आतमध्ये एक HTML ने ॲट्रिब्यूट दिलेलं आहे बॉर्डर. याच्यामध्ये आपण जेवढी आपल्याला साईज पाहिजे तेवढी साईज टाकू शकतो बॉर्डरची. मी इथे साईज 1 टाकतो, मग आपल्याला बॉर्डर येऊन जाणार. आता ही बॉर्डर आपल्याला डबल दिसते इथे, म्हणजे सिंगल. त्याच्या परत प्रत्येक आपला हेडिंग एक बॉक्समध्ये दिसतंय. तर मग या बॉर्डर आपल्याला कोलॅप्स करायला लागेल. कोलॅप्स म्हणजे काय की त्यांना एकत्र करायला लागेल आणि मला एक सिंगल बॉर्डर दिसली पाहिजे. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये मी बॉर्डर टाकले. ओके, आता आपण टेबलमध्ये अजून एक रो क्रिएट करणार मी आणि त्याच्यातमध्ये मला ह्या जेवढ्या मी हेडिंग घेतल्यात त्या हेडिंगचा मला डेटा पण पाहिजे. तर मी डेटासाठी TD घेणार, टेबल डेटा. रोल नंबर 101 टाकला मी ॲज अ डेटा, कॉपी पेस्ट. नेम टाकलं मी राजेश, देन मार्क्स 70. ओके, हा झाला माझा डेटा. आता TD मध्ये माझा फर्स्ट काय रोल नंबर आहे. ओके, तर मी फर्स्ट रोल नंबरचा डेटा टाकला. देन नेक्स्ट नेम, तर मी नेक्स्ट नेम टाकलं. देन नेक्स्ट मार्क्स, मी मार्क्स टाकले. म्हणजे असं प्रत्येक तुमचं रो वाईज आणि कॉलम वाईज तुमचा डेटा मला फिलअप करायचे. ओके, आता हा जो TR आहे हा TR मी जेवढ्या वेळेला खाली पेस्ट करणार तेवढ्या वेळेला माझा डेटा क्रिएट होणार.
फर्स्ट आपण सिंगल डेटा बघू. आता याच्यामध्ये हा जो हेडिंग आहे, हेडिंग आपले प्रॉपर मार्क्स आणि बोल्डमध्ये आहेत. ओके. आणि आपला जो डेटा असेल तो बोल्डमध्ये नसता, तो नॉर्मल आपला फॉन्ट असणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये फरक तुम्हाला दिसेल, हेडिंग्स आणि आपला हा डेटा. ठीक आहे. आता मी सिंगल डेटा क्रिएट केलेला आहे. तुम्ही मल्टिपल डेटा क्रिएट करण्यासाठी तुम्हाला हा जो TR आहे, तो TR तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. आता आपल्याकडे 3 टाईपचे हेडिंग्स आहेत. ओके. रोल नंबर, नेम, मार्क्स. मग आपण 3च डेटा घेऊ शकतो. आपण 4 डेटा घेऊ नाही शकणार. तर आपल्याकडे हेडिंग किती आहेत? फक्त 3च आहेत. मग आपण फक्त 3च डेटा घेणार. ठीक आहे. आता मी जेवढ्या वेळेला पेस्ट केलं तेवढा माझा डेटा येऊन गेला. आता हा माझा जो टेबल आहे, तो टेबल प्रॉपर माझा पूर्ण बॉक्सेसमध्ये दिसतंय डेटा. ठीक आहे. मला हे डबल जे बॉर्डर आलेले आहेत माझे, सॉरी हेडिंग नाही बॉर्डर, माझे डबल जे बॉर्डर आलेले आहेत ते बॉर्डर मला सिंगल पाहिजे. ओके. ते काय मला सिंगल पाहिजे. आणि इकडनं मग मी स्पेस, म्हणजे हा जो लेफ्ट साईड आहे, लेफ्ट साईडवर मला थोडा स्पेस क्रिएट करायचे. तर मी काय करणार, माझ्या हेडिंगमध्ये मी नॉर्मल इंटरनल CSS यूज करतो. ओके. विथ स्टाईल ॲट्रिब्यूट. इंटरनल CSS आपण स्टाईल टॅगमध्ये करणार. इंटरनल CSS आपण त्याच्यामध्ये करणार स्टाईल टॅगमध्ये करणार. आणि इनलाईन CSS आपण स्टाईल ॲट्रिब्यूटमध्ये करतो विथ इन द टॅग. आता याच्यामध्ये मी काय करणार, की माझं जे टेबल आहे, ओके, काय माझा जे टेबल आहे, त्या टेबलला जी बॉर्डर लागलेली आहे, ती बॉर्डर मला कोलॅप्स करायचे. काय करायचे मला? ती बॉर्डर कोलॅप्स करायचे. मग ती बॉर्डर कोलॅप्स करण्यासाठी मी पहिले टेबल TH आणि TD, काय टेबल TH आणि TD. तर मी काय करणार, पहिले मी काय करतो, टेबलला CSS लावतो. मला डायरेक्ट एलिमेंट सिलेक्ट करायचे. मग मी टेबलला डायरेक्ट सिलेक्ट करून बॉर्डर, ओके, कोलॅप्स आला. ही प्रॉपर्टीज विथ कोलॅप्स. आता माझी बॉर्डर कोलॅप्स दिसते. माझी जी बॉर्डर होती ती बॉर्डर कोलॅप्स झाली आणि माझी सिंगल बॉर्डर आलं. त्यावेळी माझी सिंगल बॉर्डर. आता बॉर्डर कोलॅप्स म्हणजे बॉर्डर एकत्र दिसतात. दोन्ही बॉर्डर काय दिसतात? एकत्र दिसतात. म्हणजे असं की बॉर्डर कोलॅप्स म्हणजे बॉर्डर एकत्र दिसतं. ठीक आहे. आता मी बॉर्डर एकत्र केली. आता मला काय करायचे, मला विड्थ द्यायचे. एक विड्थ देतो. फॉर एक्झाम्पल मी विड्थ दिली, विड्थ 50%. तर माझा जो टेबल आहे 50% वाढणार, म्हणजे 50% त्याची विड्थ वाढणार. आणि मला लेफ्टपासून मार्जिन लेफ्ट 20 पिक्सल, म्हणजे मला लेफ्टला थोडा स्पेस क्रिएट होणार. मला लेफ्टला थोडा स्पेस पाहिजे, म्हणून मी लेफ्टला मार्जिन लेफ्ट 20 पिक्सल. आता माझं प्रॉपर टेबल दिसतं. ठीक आहे. आपल्याला ह्या टेबलमध्ये बॅकग्राऊंड कलर टाकायचे किंवा आपल्याला टेक्स्टला कलर टाकायचे, तर आपण ते कलर पण टाकू शकतो. आपल्याला टेक्स्टला अलाईन द्यायचे, ते पण आपण CSSमध्ये टाकू शकतो. ठीक आहे. आपल्याला THला बॅकग्राऊंड कलर द्यायचे, म्हणजे टेबल हेडिंगला, तर आपण तो बॅकग्राऊंड कलर टाकू शकतो. लेट्स सी, आपण टाकून बघूया. आता फॉर एक्झाम्पल मी THला CSS लावतो. TH, ओके. त्याच्यामध्ये मी THला बॅकग्राऊंड कलर लाईट ब्ल्यू. ओके. सी, मी माझ्या टेबलच्या THला बॅकग्राऊंड कलर लावलेला आहे. आता मला हा अलाईन आयटम सेंटर करायचे, मग ती अलाईन आयटम सेंटर पण करू शकतो मी. विथ टेबल अलाईन आयटम सेंटर. आणि टेक्स्ट अलाईन, टेक्स्टला पण आपलं सेंटर करत, टेक्स्ट अलाईन सेंटर, म्हणजे आपलं टेक्स्ट पण सेंटरला येऊन जाणार. ठीक आहे. आता माझा प्रॉपर एक टेबल क्रिएट झाला. ठीक आहे. तर HTMLमध्ये आपण जो पण टेबल क्रिएट करतो, ते टेबलमध्ये विथ टेबल टॅग स्टार्टिंग विथ TR म्हणजे आपला टेबल रो. त्याच्या आतमध्ये आपण जर हेडिंग क्रिएट करायचे आपल्याला, तर टेबल हेड म्हणजे TH. त्यानंतर आपल्याला डेटा घ्यायचे, तर आपण TD यूज करणार. ओके. ते पण आपण रोच्या आतमध्ये, म्हणजे आपल्या टेबल रोच्या आतमध्ये येणार. टेबल रो तुम्ही घेतला नाही, तुमचा रो क्रिएट होणार नाही. म्हणून टेबल रो तुमचा कंपल्सरी तुम्हाला घ्यायलाच लागेल. ओके. आता हा आपला एक नॉर्मल टेबल क्रिएट झाला विथ CSS. आपण थोडेफार CSS पण यूज केले बॉर्डरसाठी आणि थोडंफार स्टायलिंगसाठी. ठीक आहे. चला, आता आपण टेबलची स्टायलिंग तर केली आहे. ठीक आहे. आता टेबलमध्ये कॉल स्पॅन आणि रो स्पॅन हे पाहूया.
आणि ते कसे वापरतात ते पाहूया आणि ते काय आहे ते पण तुम्हाला मी समजून सांगतो विथ प्रॅक्टिकल. ओके. तर आता टेबलच्या आतमध्ये मला एक रो किंवा एक कॉलम यूज करायचे किंवा एक रो स्पॅन आणि एक कॉल स्पॅन मला यूज करायचे. तर मी टीएचच्या आतमध्ये त्याला टाकणार. मला जर हेडिंगमध्ये करायचे तर मी टीएचच्या आतमध्ये टाकणार. मला सेम कॉलम पण हेडिंगमध्ये करायचं तर मी टीएच टॅगच्या आतमध्ये टाकणार. आतमध्ये म्हणजे इथे. ठीक आहे. तर मला हा रोल नंबर जो आहे किंवा एखादा आपला नेम आहे, त्याचं काय करायचं मला, की मला नेम आणि मार्क्स किंवा रोल नंबर आणि नेम याला मला रो स्पॅन लावायचे. तर मी ते रो स्पॅन यूज करणार आणि मला 2 कॉलम पाहिजे रो स्पॅनमध्ये, म्हणजे 2 रो पाहिजे. ओके. मला काय रो स्पॅन लावला मी 2 रो लावले. व्हॅल्यू आपली 2 टाकलेली आहे. ठीक आहे. सेम मला इथे नेमला कॉलम 2 क्रिएट करायचे तर मी लावणार कॉल स्पॅन 2. इथे पण मी 2च लावतो. तर इथे रो स्पॅन 2 म्हणजे काय, की 2 रो आपले 2 रो मिळून 1 रो क्रिएट होतो. ठीक आहे. म्हणजे 2 रो मिळून आपल्याला 1 रो क्रिएट होतो आणि कॉल स्पॅन पण सेम, की 2 कॉलम मिळून आपल्याला 1 हेडर बनणार. तसं की 2 रो मिळून आपल्याला एक हेडर बनतो, तसा सेम 2 कॉलम मिळून आपल्याला एक हेडर बनतो. ठीक आहे. दिसतंय? आता इथं मी काय केलंय, रोल नंबरला मी रो स्पॅन लावलाय. म्हणजे माझा हा जो रो आहे खालचा रो, तो आणि वरचा रो काय झालेला एकत्र झालेला आहे. म्हणजे 2 रो माझे एकत्र झाले आणि दोन्ही रो मध्ये माझा रोल नंबर एक हेडिंग दिसते. म्हणजे दोन्ही रो क्रिएट करून माझी एक हेडिंग क्रिएट झालेली आहे. आणि सेम मी 2 कॉलम एकत्र करून फक्त हेडिंगला नेम टाकले. ओके. म्हणजे काय केलं मी, दोन्ही कॉलम एकत्र केले आणि त्या एकाच दोन्ही कॉलममध्ये एकच मी हेडिंग टाकलेली आहे नेम. म्हणजे आपल्याला जर असे कॉलम आणि रो एकत्र करायचे असतील, 2, 3, 4 काही असतील ते व्हॅल्यू आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये. तर आपण रो स्पॅन आणि कॉल स्पॅन यूज करणार. तर आपण काय रो स्पॅन आणि कॉल स्पॅन यूज करणार. जर तुमच्याकडे डेटा आहे, समज टीडीला मी लावलं कॉल स्पॅन 2, तर माझा जो 101 आयडी आहे, ठीक आहे, माझा 101 आयडी तो पण काय घेणार, माझा 2 कॉलम घेणार. आता मी त्याला इथे लावलेलं आहे, पण माझे दोन्ही कॉलम त्यांनी घेतलेले आहेत आणि तो इकडं खाली आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे असं तुम्ही टीडी आणि टीएचला कॉल स्पॅन आणि रो स्पॅन लावू शकतो. आणि कॉल स्पॅनचा आणि रो स्पॅनचा यूज काय आहे ते पण तुम्हाला सांगितलंय, की आपल्याला जर रो स्पॅन घेतला आपण, तर आपल्याला काय होतं, की फॉर एक्झाम्पल मी रो स्पॅन हेडिंगमध्ये घेतलाय, तर माझा रो स्पॅनमध्ये जो माझा हेडर आहे, तो हेडर दोन्ही रोमध्ये एकत्र येणार. म्हणजे दोन्ही रो तो एकत्र करणार आणि तिथे माझा हेडिंग दिसणार. सेम कॉलममध्ये मी दोन्ही कॉलम हा एक आणि हा एक दोन्ही कॉलम एकत्र करून म्हणजे त्याच्या याच्यामध्ये हेडिंग दाखवणार. फक्त त्याच टेबल हेडला आपण लावलंय त्याला. समजलं? ओके. तर आपण टेबलमध्ये टेबल क्रिएट केला, टेबलची स्टायलिंग केली आणि टेबलला रो स्पॅन आणि कॉल स्पॅन हे पण काय आहे ते पण समजून घेतलं. तर टेबलमध्ये अजून टॅग्स येतात. जसं की मी आता टेबल क्रिएट केला, तर माझी ही टेबलची हेडिंग आहे. ओके. माझी ही सेपरेट टेबलची हेडिंग आहे आणि माझा इकडनं टेबलचा डेटा स्टार्ट होतो. तर माझ्याकडे असे 2 टॅग्स पण आहेत, तर मला समजण्यासाठी की माझी ही टेबलची हेडिंग आहे, तर मी याला टेबल हेड म्हणजे टी हेड टाकणार शॉर्ट फॉर्ममध्ये आणि टी हेडच्या आतमध्ये माझी पूर्ण टेबलची हेडिंग टाकणार. आता ही माझी टेबलची हेडिंग झाली. त्यानंतर ही माझी टेबलची बॉडी आहे. हे काय माझी टेबलची बॉडी, म्हणून त्याला पण मी टी बॉडी म्हणजे टेबल बॉडीच्या आतमध्ये टाकणार. म्हणजे आता आपल्याला समजतं की माझी ही टेबलची बॉडी आहे. ओके. आणि हे माझं टेबलचं हेडिंग आहे. ठीक आहे. तर हे पण 2 टॅग्स आपण यूज करून टेबलची हेडिंग आणि टेबलची बॉडी आपण सेपरेट केलेली आहे. म्हणजे हा माझा पूर्ण टेबलचा हेडिंगचा जो टी आर आहे सेपरेट असणार आणि हा माझा पूर्ण टेबलची बॉडी त्याच्यामधला टी आर सेपरेट असणार. ठीक आहे. असे आपण टेबल टॅगला विथ बॉडी आणि हेडरमध्ये पण सेपरेट करू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण HTML मधलं एक बेसिक पण महत्त्वाचं टॉपिक टेबल्स पूर्ण शिकलो. ओके. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी कोडिंग. धन्यवाद.